जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रचाराचा जोरदार झंझावात सुरू आहे। मतदारसंघातील खेरडा, जामोद, पिंपळगाव, काळे या ठिकाणी 15 नोव्हेंबर रोजी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला। यावेळी मतदारसंघातील शेतकरी, तरुण, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। येणाऱ्या 5 वर्षात मतदारसंघात साखर कारखाना आणून दाखवणार व मतदारसंघातील शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळवून देणार हा माझा शब्द आहे, असे आश्वासन आमदार संजय कुटे यांनी दिले। त्याचसोबत काँग्रेसमध्ये उमेदवारांना तिकीट कसे दिले जाते यावर डॉक्टर संजय कुटे यांनी जोरदार टीका केली। डॉक्टर कुटे यांनी आपल्या विनोदी शैलीमध्ये महाविकास आघाडीचा भरपूर समाचार घेतल्याने उपस्थितांमध्ये उत्साह संचारल्याचे चित्र याप्रसंगी दिसून आले। दरम्यान आमदार कुटेंच्या निवडणूक प्रचाराला मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत असून मतदारसंघातील नागरिक त्यांच्या विजयाची हमी देत आहेत। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव। बघतोय आणि जेव्हा मतदारसंघ आपण सगळ्या गावांमध्ये गेलो, काही लोक म्हणतात की आमदार साहेब आता 4थी टर्म झाली, उगले काका 5व्या टर्म मध्ये सुद्धा गल्लोपाल्ली फिरून आले, 4 टर्म झाल्यानंतर 5व्या टर्म मध्ये गल्लोगल्ली फिरायचं काम पडते यांना। पण लोकांचं प्रेम एवढं आहे की ओढू त्या गावामध्ये नेतात। बरं, मी 5 वर्ष उपलब्ध असतो, मी त्या लोकांना सांगतो, आमच्या त्या सगळ्यांना सांगतो की बाबा 5 वर्ष मी तुमच्या सेवेतच असतो, सातत्यानं सेवेमध्ये असतो, उपलब्ध असतो, पण प्रेम आणि आपुलकी जिव्हाळा। बरं, त्या गावामध्ये गेल्यानंतर एका रस्त्याने गेलं तर ठीक आहे, त्या गावात फिरायला लागलं की एक घर जर तर तिसऱ्या याच्यावर असेल का गल्लीत असेल तर तिथपर्यंत ओळख नेतात, आमच्या ताई थांबलेल्या आहेत, जावंच लागते। आणि म्हणून एक बघा की जो माणूस जमीन सोडत नाही, जो सातत्यानं जमिनीवर पाय रोवून असतो, जो सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळणारा असतो, त्यांच्या सोबत राहणारा असतो, त्याला निश्चितपर्यंत लोकांनी गावामध्ये बोलवल्यानंतर, गल्लीमध्ये घरापर्यंत बोलवल्यानंतर जावंच लागतं, जावंच लागतं। आणि त्यात आनंद आहे, त्यामध्ये समाधान आहे की जेव्हा मी त्या गावांमध्ये फिरतो तेव्हा एकही घर असं नसते की जिथं रांगोळी नाही, फुलांचा वर्षाव नाही, आमच्या भगिनी ताट घेऊन ओवाळणीसाठी, भाऊबीजची ओवाळणी करण्यासाठी उभ्या नाही, असं एक घरही नसतं। आणि हे प्रेम काही प्रत्येकाला मिळत नाही, हे प्रेम प्रत्येकाला मिळत नाही, त्यासाठी काम करावं लागतं। बगर कामाचं कोणी प्रेम करत नाही। तुम्ही जर त्या प्रकारे वागले नाही, त्या प्रकारे तुम्ही संबंध ऋणानुबंध जर जनतेसोबत, प्रत्येक माणसासोबत, प्रत्येक घरासोबत जर ठेवला नाही तर तुम्हाला दरवाजात सुद्धा कोणी उभं करत नाही, दरवाजात उभं करत नाही। आणि आज एकही घर असं नसेल की त्या घरामध्ये केल्यानंतर जरी तो दुसऱ्या पक्षाचा असला, दुसऱ्या विचाराचा असला, तरी तो माझं स्वागत करते, मला बोलावते, माझ्यावर प्रेम करते। ही माझी जमा आहे, ही जमापुंजी आहे। लागू द्या कोणताही झेंडा घरावर, लागू द्या बॅनर कोणत्याही घरावर, पण त्या घरातला माणूस आणि त्या घरातली माऊली ही माझ्यावरच प्रेम करणारी, एवढं ध्यानात ठेवा। आज तरुण पिढी जरी असली, आमची युवा पिढी, त्याच हक्कानं, त्याच प्रेमानं, ज्या पिढीनं या मतदारसंघामध्ये चांगलं काम केलं, आमच्या उगले काकापासून सगळी आतापर्यंतची पिढी असेल, ती जेवढं प्रेम करते तेवढाच माझ्यापेक्षा 30 वर्षानं, 20 वर्षानं असलेला लहान मुलगा सुद्धा, युवक सुद्धा तेवढंच प्रेम माझ्यावर करते। हे समाधान मला आहे। आज कोणत्याही मुलाला असं वाटत नाही की आमदाराजवळ जायचं कसं, कोणी खांद्यावर हात टाकते, कोणी गळ्यात हात टाकते, कोणी कमरेत हात टाकते। तो विश्वास त्यांना आहे की हा माझा माणूस आहे, याच्यावर जर आपण खांद्यावर हात टाकला, या माणसानं आपल्या खांद्यावर हात टाकला, तर आपलं कधीही खराब होणार नाही। कारण युवकांना बिघडणारे आम्ही कार्यकर्ते नाही, नेते नाही, युवकांना योग्य दिशा देण्याचं काम या 20 वर्षामध्ये आपण करतो। कोणत्याही युवक जर आज इथं असेल तर त्यांनी म्हणावं
की डॉक्टर साहेबांकडे गेल्यानंतर त्याला वेगळ्या पद्धतीचं काहीतरी शिकवलं, व्यसनाधीन केलं, त्याला वेगळ्या मार्गावर नेलं, त्याचं जीवन संपवलं, असा एक युवक जरी सापडला तर माझ्या समोर आला. कारण तो युवक जर माझ्याजवळ आला, माझ्यावर जर विश्वास टाकते, तर त्या युवकाची दिशा ही योग्यच राहिली पाहिजे याचा कटाक्षाने प्रयत्न माझा असतो. कारण माझ्या घरातला मुलगा जर मी बिघडू देत नाही, तर जो मुलगा माझ्या वडिलाप्रमाणे भावाप्रमाणे प्रेम करतो त्याला मी कसं बिघडू देईन. आणि म्हणून युवा पिढी सुद्धा चांगल्या मार्गाने चांगल्या वळणावर गेली पाहिजे याचा सातत्याने प्रयत्न आणि सातत्याने विचार माझ्या डोक्यामध्ये असतात. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये या 20 वर्षामध्ये सातत्याने लोकांचं प्रेम आशीर्वाद वाढताय, कमी होत नाही. नाही तर मग एक टर्म गेली, दुसरी गेली की तेव्हापासून उतरती कळा लागते, तिसऱ्या टर्मला फटका बसते. इथं ते तिसरी गेली, चौथी गेली, वाढत 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 कमान चाललेली आहे. वाढतात वाढत कमान चालू आहे. हा फक्त आणि फक्त आपण ज्या पद्धतीने या मतदारसंघात वागलो, ज्या मतदारसंघामध्ये आपण ज्या पद्धतीने लोकांसोबत व्यवहार केला, ज्या पद्धतीने आपण सर्वसामान्य माणसांसोबत त्याच प्रमाणे राहिलो, त्यांचा विश्वास संपादन केला आणि म्हणून आपला लीड हा वाढत 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 राहिला. आणि मला विश्वास आहे की मागच्या वेळेस पेक्षाही जास्त लीडनं तुम्ही आम्हाला निवडून द्याल. आणि ज्या प्रकारे तुम्ही जेवढा लीडनं निवडून द्याल त्यापेक्षाही दुप्पट गतीनं मी या मतदारसंघासाठी पळत राहील हा शब्द तुम्हाला देतो. वैयक्तिक नाही, पण या मतदारसंघाचा शाश्वत विकास, या मतदारसंघातला संपूर्ण विकास, सर्वसमावेशक विकास, प्रत्येक सात समूह घटक धर्म जात या सगळ्यांचा एकत्रित विकास आणि जो सगळ्यांसाठी असेल तो विकास करण्याचा प्रयत्न पुढचे 5 वर्ष मी करेल. आणि पुढचे 5 वर्ष अतिशय महत्वाच्या मतदारसंघासाठी आहे. आणि म्हणून सातत्यानं 20 वर्षामध्ये मतदारसंघ सुधरत इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रस्त्यांच्या बाबतीत असेल, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत असेल, त्या गोष्टी खूप जाणार नाही, सगळ्या लोकांना माहिती आहे. सौर ऊर्जेचा आपला आता प्रकल्प आहे शेतकऱ्यांसाठी. 13चे 13 फीडर जे आहेत आपले शेतकऱ्यांचे, ते पूर्ण सौर ऊर्जेवर आपण निर्मिती करतोय. सगळ्या ठिकाणचे काम आपले चालू झालेले आहेत, टेंडर सुद्धा झालेले आहेत, कामही सुरू झालेले आहेत. आणि येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये तिथं आपण वीज निर्मिती करून ती MSEB ला देतोय. आणि MSEB मधून जी आपल्याला आता शेतकऱ्यांना वीज मिळते ती तशीच मिळणार आहे. पण 24 तास वीज या 1.5 वर्षामध्ये जर आणली नाही. आणि मी एक तुम्हाला सांगतो, लोक म्हणतात वा क्या हुआ तेरा वादा, क्या हुआ तेरा वादा. आता मी तर ते गाणंच पूर्ण ऐकलं नाही, आता पाहतो एकूणच ऐकून. मला एक कुठेही विचारलं क्या होतं, मैं उतना ही कहता हूं, मैं उतना ही बोलता हूं जितना मैं कर सकता हूं, और जो मैंने किया वही बोलता हूं. वादे फायदे नाही, असे फालतूचे धंदे आपल्या डायरीमध्ये बसत नाही. की मी चंद्र आणून इथं टाकी उचलून आणे, कसं आणणार आहे. मी एअरपोर्ट तयार करेल, इथून विमानं उडत जातील जळगाव मधून, कसे उडतील. म्हणून जे करू शकतो तेच बोललं पाहिजे, जे बोललं ते केलं पाहिजे. 1.5 वर्षामध्ये या मतदारसंघात 24 तास वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देईल, म्हणजे देईलच.